माणिकराव कोकाटेंना अद्याप अटकही झालेली नाही। ना त्यांची आमदारकी गेली आहे ना त्यांना अटक होती आहे। एकूण काय तर जवळपास सत्ताधारी आमदाराच्या बाबत मंत्र्याबाबत नियम वेगळे आहेत की काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो। नाशिक पोलिसांचं पथक हे अटक वॉरंट घेऊन मुंबईला रवाना झालंय खरं, पण ते अद्याप मुंबईत आलं नाहीये। कसं येईल? नाशिक मुंबई प्रवासात खड्डे किती आहेत? नाशिक मुंबई प्रवासात वाहतूक कोंडी किती आहे? पोलिसांना याचा त्रास होईल आणि पोलीस कसे बसे पोहोचतील मुंबईत तोपर्यंत कदाचित मुंबई उच्च न्यायालयाच्या कडून कोकाटेंना दिलासाही मिळाला असेल। काय सांगावं? की या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय जे काही न्यायनिवाडा करेल त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण होईल। मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय जे काही न्यायनिवाडा करेल त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण होईल। कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे।